सामां पातु सरस्वती भगवती। 26 मार्च 2026 आपल्या सगळ्यांसाठी चैत्र शुद्ध नवमी, प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने लॉ कॉलेज रोड भागातील सर्व नागरिकांसाठी हे विराट हिंदू संमेलन आज इथं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या या समावसरणाच्या रंगमंचावरती होत आहे। यामध्ये आपणा सर्व हिंदू बांधवांचं मनपूर्वक स्वागत। काही वेळातच आजच्या प्रमुख अतिथींचं व्यासपीठावर आगमन होईल, काहींचं झालेलं आहे। हे आजचं हिंदू संमेलन हे पुण्यामध्ये होत असलेल्या 458 संमेलनांपैकी एक आहे। पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये अशी संमेलनं होत आहेत आणि त्यामागचं एकमेव कारण हिंदू जागरणासाठी निर्माण झालेल्या एका संघटनेची 100 वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। द्वितीय सरसंघचालक आदरणीय गोळवलकर गुरुजींनी एके ठिकाणी असं खरं तर म्हटलं होतं की ज्या वेळेला या सगळ्या चांगल्या सवयी समाजामध्ये रूढ होतील, अगदी सकाळी उठल्यानंतर मुखमार्जन करतो आपण, दंतमंजन करतो, इतक्या रुळतील, त्यानंतर संघाची आवश्यकता भासणार नाही आणि संघ इथल्याच मातीमध्ये विसर्जित होईल। पण दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती समाजात सर्वत्र असतात। जगापुढची वेगवेगळी आव्हानं ज्या वेळेला पुढे येत असतात त्यावेळेला त्यांना तोंड देण्यासाठी हा समाज आणखीन सक्षम करणं आवश्यक असतं आणि हे लक्षात ठेवून वेगवेगळी समाजकार्य जी उभी राहिली संघाच्या माध्यमातून ती आज तागायत चालू आहेत। त्या समाजकार्यांची एकूण संख्या आहे, मग त्याच्या शाखा खूप असतील। एकल विद्यालय अनेक ठिकाणी चालतात उदाहरणार्थ, किंवा वनवासी कल्याण आश्रम अनेक ठिकाणी आहेत, पण त्या 100 वर्षात उभ्या राहिलेल्या समाजकार्यांची संख्या आहे 28,000। इतकं प्रचंड काम भारतात आणि भारताबाहेर, अर्थात भारताबाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून त्याला बघत नाहीत, हिंदू स्वयंसेवक संघ असं म्हणतात, HSS, पण हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि हे या भूमीतनं सुरू झालं। त्याला 100 वर्ष एकीकडे आज पूर्ण होत असताना पुन्हा एकदा अशी परिस्थिती आहे की जी 47 नंतर या देशात होती काही काळ। आपण 85% होत, त्यामुळे एकत्र येण्याची गरज काय असं म्हणत म्हणत आता 2027च्या जनगणनेची परवाच घोषणा झाली आहे, पण त्याच्या आधीची शेवटची जनगणना झाली तेव्हा असं लक्षात आलं की आपण 85%वरनं 66.39% आलोय। आणि दुर्दैवाने हिंदू समाजासाठी भारत सोडून कुठलाही देश नाही हे पुन्हा एकदा हिंदूंना सांगणं आवश्यक झालंय आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांमधनं ही हिंदू संमेलनं घेणं आणि त्यानिमित्ताने लोकांपुढे आपल्या समाजाच्या एकत्रीकरणासाठी, चांगल्या गोष्टींसाठी काही कार्य घेऊन पुढे जाणं असा विषय संघाने घेतला हातात आणि त्यातून 5 महत्त्वाचे आयाम घेऊन लोकांपुढे जायचा असा निर्णय झाला आणि अशी संमेलनं आज महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत गेले महिनाभर आणि संख्या ही अत्यंत उत्तम आहे। ती कार्यप्रवण पुढच्या काळात होणं ही काळाची गरज आहे असं म्हणावं असं वाटतं। आपण नावं घेत असतो, आमच्याकडे तर आजच्या आयोजनामध्ये भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा आहे, आपण बघाल तिथे स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आहे। आपल्याला सगळ्यांना हे माहिती असतं की जागतिक धर्म परिषदेमध्ये
पहिल्यांदा प्रतिनिधित्व करताना विवेकानंदांनी हा विषय मांडला तोपर्यंत हिंदू धर्म, सॅफ्रॉन रंग, केसरिया हे काही त्या भागात माहिती नव्हतं. पण आपल्या धर्माचं पहिल्या 5 मिनिटाच्या भाषणात वर्णन करताना त्यांनी जे म्हणलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांनी फार सुंदर लिहिलंय. ते म्हणले एकतर वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधी हातात प्रचंड पुस्तकं, नोट्स, काय मांडायचं हे सगळं घेऊन येताना बघून मी आधी बावरलो होतो की अरे बापरे, आता यांच्यात जाऊन मी काय बोलणार, मी काहीच तयारी केलेली नाही. आणि त्यांचं नाव हार्वर्डच्या मोठ्या विद्यापीठातल्या एका फार मोठ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी सुचवलेलं असल्यामुळे पहिल्या 5 लोकात त्यांचं नाव होतं. पण त्यांची काहीच तयारी नाही म्हणून दरवेळेस त्यांचं नाव घेतलं गेलं की तेच इकडं तिकडं बघायचं असं त्यांनीच लिहून ठेवलंय. दुपारच्या 17पर्यंत असं झालं की इतर अजून आलेले दिसत नाहीत, त्यामुळे पुढचा वक्ता असं करत शेजारच्या एका दुसऱ्या धर्माच्या माणसाला त्यांचं आय कार्ड दिसलं इथं लावलेलं. आणि तो म्हणला की अहो, सकाळपासून तुमचंच तर नाव घेतायत, तुम्ही का नाही गेले. आणि मग आजचे प्रमुख वक्ते आदरणीय माधव भांडारीजी यांचंही आगमन झालंय. आणि मग स्वामीजींनी असं लिहिलंय की मी थरथरत्या पायांनी तिथं जाऊन उभा राहिलो, मा शारदा देवीचं आणि रामकृष्णांचं स्मरण केलं, डोळे मिटले आणि डोळे मिटलेल्या अवस्थेत पहिलं वाक्य बोललो, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स. आणि टाळ्या सुरू झाल्यावर मी जरा किलकिले केले, आवडलेलं दिसतंय. आणि मग तिथून पुढे मी 5 मिनिटं बोललो. पण त्या 5 मिनिटातलं एक वाक्य सगळ्यात महत्त्वाचं होतं असं म्हणावं असं वाटतं. त्यांनी असं म्हणलं की सकाळपासून वेगवेगळ्या धर्माचे संस्थापक इथे येऊन बोलतायत आणि तो प्रत्येकजण असं म्हणतोय की मानवी शरीर किंवा मानवी देह जो मिळाला आहे, मोक्ष हे त्याचं अंतिम ध्येय आहे. आणि या मोक्षाच्या दिशेने जायचं असेल तर माझा धर्म तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही माझ्या धर्माच्या मार्गावरती या, माझा धर्म तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडेल. मी अशा एका धर्माचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे की जो धर्म असं म्हणतो की बरोबर आहे, अंतिम ध्येय तेच आहे आणि त्यासाठीचे मार्गही वेगवेगळे आहेत. तुम्हाला जो पटेल, आवडेल, स्वीकारावासा वाटेल तो मार्ग तुम्ही स्वीकारा, असं स्वातंत्र्य देणाऱ्या एकमेव जगातल्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी इथं उभा आहे. मला असं वाटतं की हेच आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. रिलिजन या अर्थी आपल्या धर्माकडे बघणं हे चूक असं त्यांनीही म्हणलं होतं. हिंदू हा जसा धर्म आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्यातली काही वैशिष्ट्ये आपण लक्षात ठेवली पाहिजेत. हा कोणालाही घाबरवून सोडणारा धर्म नाही आहे. हा असा मार्ग आहे जो तुमच्या मनाला जागवतो. तो असं कधी म्हणत नाही की मी जे सांगतोय ते तू ऐकलं नाहीस तर तू नरकात जाशील, तुला इतक्या शिक्षा होतील. उलट असं सांगतो की विचार कर, नाही समजलं तर प्रश्न विचार, समजून घे, अनुभव कर. हिंदू धर्मात ईश्वर म्हणजे कोणी एक व्यक्ती नाहीये, ते तत्व आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं तत्वमसी, ते तुझ्यातही आहे. त्यामुळे प्रत्येकात ईश्वरी तत्व आहे, ते ओळखा असा हा धर्म सांगतो. आणि हेच खरं आहे, कारण प्रश्न विचारायची इथं मोकळीक आहे, समजून घेण्याची ती पहिली पायरी आहे असं नेहमी म्हणलं जातं. हिंदू धर्म कुठल्याही एका पुस्तकात नाही, तो अनुभवात आहे, अनुकरणात आहे. आणि म्हणूनच इथे योग आहे, इथे ध्यान आहे, इथे तंत्र आहे, इथं भक्ती आहे, इथं कर्म आहे, इथं ज्ञान आहे. आणि प्रत्येक जीवमात्रासाठी त्याला आवडेल तो स्वतंत्र मार्ग आहे. भावुक आहे त्याच्यासाठी ध्यान आहे, तर्कशील आहे त्याच्यासाठी ज्ञान आहे, कर्मशील आहे त्याच्यासाठी कर्मयोग आहे. जगातले बहुतेक धर्म एकच पथ किंवा रस्ता सांगतात. हिंदू धर्म म्हणतो मार्ग अनेक, लक्ष्य एक. इथे आस्तिक आणि नास्तिक दोघांचाही सन्मान होतो आणि म्हणूनच चार्वाकालाही आपण ऋषी मानतो. इथे ईश्वर आधी, ईश्वराच्याही आधी सत्य येतं. इथं कुठल्याही इतर धर्मांप्रमाणे स्त्रीला कमजोर आणि उपभोग्य मानलेलं नाही, तर स्त्री ही शक्ती आहे असं इथं म्हटलं जातं. इथे प्रकृती, निसर्ग, पृथ्वी तिला आई मानलं जातं. इथे जीवन जगण्याला म्हणजे आपला जन्म झालाय त्याला पाप मानत नाहीत, तर जीवन हा उत्सव आहे असं या धर्मात म्हटलं जातं. आणि म्हणूनच मृत्यूलाही इथं शेवट म्हटलेलं नाही, तर आत्म्याचं परिवर्तन असं आपल्या धर्मात म्हटलं जातं. हा धर्म शिकवतो की कर्म करा, फळाची अपेक्षा धरू नका, क्रोध करू नका, समजून घ्या, भीती घालवा मनातली आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा.
त्यामुळे हा धर्म इतर कोणाचंही कधी धर्मांतर करत नाही, त्यातलं चेतना तत्व परावर्तित करण्याचा प्रयत्न करतो. तो कोणाला शिष्य बनवत नाही, कोणाला अनुयायी बनवत नाही, एक सुशिक्षित व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जर वैशिष्ट्य असेल तर या धर्माचे पाईक म्हणून आपल्यालाही त्याचा अभिमान असला पाहिजे असं म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून त्या मूल तत्वाला आधारभूत धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या निमित्ताने पूर्णत्वाच्या ही विराट हिंदू संमेलनं वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. आजच्या संमेलनामध्ये जे सहभागी लोक आहेत त्यांच्यामध्ये लोकमान्य कल्चरल फाउंडेशन, भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा, विनायक नवयुग मित्रमंडळ, जयदीप मित्रमंडळ, नवदीप मित्रमंडळ, बाल नवयुग मित्रमंडळ, गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्ट कमला नेहरू उद्यान, गोखले स्मारक चौक गणेशोत्सव मंडळ, काकड आरती ग्रुप गणेश मंदिर, वासुदेव निवास परमपूज्य गुळवणी महाराज मठ, कांचन गल्ली नागरिक समिती, हनुमान टेकणी मित्रमंडळ आणि त्याचबरोबर भाग क्रमांक 29चे सगळे नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक अशांनी एकत्रितरित्या येऊन या संमेलनाची ही धुरा सांभाळलेली आहे. आज या संमेलनाची सुरुवात करत असताना प्रथेप्रमाणे मी व्यासपीठावरच्या सर्व लोकांना विनंती करणार आहे की भारत माता, प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं आपण पूजन करावं आणि तिथून पुढे कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. आज व्यासपीठावरती जे जे मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले उपस्थित आहेत त्यांचा सत्कार होणारच आहे, पण मी फक्त त्यांची नावं मुद्दाम एकदा आधी घेतोय. आदरणीय प्रल्हादजी राठी आहेत, मुकुलजी मारणे आहेत, आशिषजी केसकर आहेत, भूपालजी पटवर्धन आहेत, नगरसेवक सुनीलजी पांडे, ॲडव्होकेट मिताली साळवेकर नगरसेविका, त्यानंतर रवी साळेगावकर स्वीकृत नगरसेवक, त्यानंतर वीरेंद्रभाई शहा केमिस्ट असोसिएशनचे ॲडवायझर, मयूरजी शेळके, ही सर्व माणसं आज इथे मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष निलेशजी गोरे आणि कार्याध्यक्ष राहुल करमरकर आणि दत्ताजी चितळे हेही उपस्थित आहेत. आज ज्यांचं आशीर्वचन होणार आहे त्या सायलीताई गोडबोले जोशी आणि माधवजी भांडारी हेही यांच्याबरोबर आज प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. उपस्थित सर्व हिंदू नागरिक बंधूंपैकी जे तरुण लोक आहेत त्यांना फक्त एक विनंती करणार आहे, मागं काही तरुण जसे पायरीवर जाऊन बसलेत तसे जर आपण बसलात तर जे वयस्कर लोक आहेत त्यांना खुर्च्या मिळू शकतात. त्यामुळे जे कोणी तरुण मुलं आहेत त्यांनी शक्यतो मागच्या बाजूला पायऱ्यांवर जाऊन इतर मुलं बसलेत तसं बसायला हरकत नाही, जेणेकरून जे कोणी वृद्ध लोक ज्यांना अजूनही जागा मिळालेली नाही त्यांना इथे जिथे खुर्च्या रिकाम्या आहेत तिथं त्यांना बसता येईल. धन्यवाद. हेही आपल्या धर्माचंच कौतुक. आता प्रतिमांचं पूजन होत असताना शंखनाद झाला तो आपण ऐकला असेल. पांचजन्य आपल्यासाठी फारच महत्त्वाचा असतो आणि आज विष्णुनादचे सर्व हे पांचजन्य वादक इथं उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात ते रामधून शंखावरती वाजवून करणार आहेत. आपल्याला सगळ्यांना विनंती राहील की त्या रामजपामध्ये आपणही सहभागी व्हावं. ती रामधून होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात होईल. नमस्कार. रामनवमीच्या सगळ्यांना प्रथम तर शुभेच्छा. विष्णुनाथ शंख पथक हे शंखवादकांचं पथक आपल्यासमोर रामधून ही रामनामाचा जप शंखावर आम्ही जी वाजवतो त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आम्ही तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. इथे उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे की या रामनामाच्या जपात आपण सर्वजण सामील व्हायचं आहे. जप अगदी सोपा आहे, अगदी साधा आहे. तो आम्ही कसा म्हणायचा हे तुम्हाला म्हणून दाखवू. तो जप अखंड चालू राहू द्यात. मध्ये आम्ही शंखावर सुद्धा तो सादर करू आपल्यासमोर. सगळ्यांना विनंती आहे की रामनामाच्या या जपात सगळ्यांनी सामील व्हायचं आहे.
रामजपाला सुरुवात करतो आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सगळ्यांना धन्यवाद. शंखवादनाचे तब्येतीला आपल्या होणारे फायदे याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याची पथकाची ही एक छोटीशी आपण सवय म्हणू किंवा त्यातून हा छोटासा एक प्रयत्न आपण म्हणू. आपण सर्वांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामनवमीच्या परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना यानंतर एक विनंती आहे. भारत विकास परिषद आणि एकूणच आपल्या सर्व परिवारातल्या संस्थांच्या प्रथेनुसार संपूर्ण वंदे मातरम आता होणार आहे. त्यासाठी जागेवरच फक्त आपण उभं राहूया. अमिता घुगरी आपल्यासमोर संपूर्ण वंदे मातरम सादर करतील. वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्. सुजल शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर धृत खर करवाले अबला के नोमा एतो बले बहुबलधारिणी नमामि रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम्. तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदय तुमि मर्म
मंदिरे 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 वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणिं भरणिं मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की सुरुवातीलाही आणि आत्ताही हा शंखनाद आपण ऐकलात. हे केशव शंखनाद पथक जे आपल्यामध्ये उपस्थित आहे. खाली मनपूर्वक धन्यवाद. यानंतर एक विनंती आहे, प्रशांतजी पटवर्धन आपण कृपया व्यासपीठावरती या. आजच्या कार्यक्रमासाठी जे जे प्रमुख उपस्थित आहेत त्यांचा सन्मान भारत विकास परिषदेचे शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष निलेशजी गोरे आणि कार्यवाह राहुल करमरकर या दोघांनी करावा अशी मी विनंती करतो ओळीनी. आज विशेष उपस्थित आहेत रामसुख उद्योग समूह याचे प्रमुख प्रल्हादजी राठी. त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे. गीता हा धर्मग्रंथ जगाच्या नकाशावरती परिणाम करणारा सर्वात जुना ग्रंथ म्हणून सगळ्या आयुष्याला माणसाच्या गीता कशी सर्वार्थाने मार्गदर्शक ठरू शकते याच्यावर ॲप्लाइड गीता सेंटर ते गेली कित्येक वर्ष चालवत आहेत. आणि त्याच्या शेवटच्या पुस्तकाचं आता 28व्या काही दिवसात प्रकाशन होईल आणि त्याचं एकत्रित प्रकाशन दिल्लीमध्ये होणार आहे. आदरणीय मुकुलजी मारणे, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून ते काम बघतात. हा संपूर्ण रंगमंच लोकमान्य कल्चरल फाउंडेशन सांभाळतं आणि आजच्या कार्यक्रमातले एक ते प्रमुख आयोजक आहेत. यानंतर मी दत्ताजी चितळेंना विनंती करतो त्यांनी सन्मान करावा भांडारकरच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपालजी पटवर्धन यांचा. दत्ताजींनाच विनंती आपण सन्मान करावात आशिष केसकर यांचा. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेतच. संगीत पद्माराणी नावाचं नवीन संगीत नाटक मराठी रंगभूमीवर नुकतंच आलंय, त्याचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलंय. पण त्यांचं वेगळं कौतुक असं सांगितलं पाहिजे, जगाच्या नकाशावरती हिंदू धर्म, आपली पुराणं, वेद, उपनिषद आणि जे जे म्हणून हिंदू धर्मात आहे ते सगळं जगाच्या नकाशावर जिथे मराठी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून 24 तासाचा
भक्तिसुधा नावाचा इंटरनेट रेडिओ त्यांनी सुरू केला आणि आज जगाच्या नकाशावर ते ऐकणारे 1,60,00,000 लोक आहेत. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस होता, त्याच्या 8 दिवस आधी आठवत असेल तर 75,000 लोकांनी एकत्र येऊन सामूहिक रामरक्षा पठण केलं होतं SP कॉलेजच्या मैदानावरती. त्याचेही संयोजक आशिषजी होते. मी विनंती करतो पुन्हा एकदा दत्ताजींना, संतोष बेकरीचे संचालक मयूरजी शेळके नाही आले बा. आपल्यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे, सिनियर ॲडव्हायझर केमिस्ट असोसिएशनचे वीरेंद्रभाई शहा, रोटरीचे माजी अध्यक्ष आणि अनेक संस्थांवरती सातत्याने कार्यरत असतात. दोन फक्त गोष्टी वीरेंद्रभाईंच्या सांगितल्या पाहिजेत. कोविडच्या काळामध्ये जेव्हा वाटेल तसा ब्लॅक चालला होता इंजेक्शन्सचा, त्या काळात योग्य दरात लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम आणि चुकीचे स्टेंट आपल्या हार्टच्या ऑपरेशनमध्ये घातले जायचे चायनीज आणि इतर, तेव्हा योग्य स्टेंट योग्य भावात ते हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरपर्यंत पोहोचवणं, या दोन्हीची जबाबदारी त्याची एजन्सी घेऊन त्यांनी पुण्याची संपूर्ण सांभाळली होती. कदाचित आपल्यापैकींच्या काहींच्या शरीरात त्यांनीच दिलेला स्टेंट असू शकतो. आज आणखीन एक व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहे. आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे, परशुराम हे आपलं अजून एक दैवत. त्या लोट्याला जे परशुराम मंदिर आहे, त्या परशुराम मंदिराचे विश्वस्त आणि ज्यांनी परशुरामाच्या सगळ्या ज्या काही दंतकथा आपल्यापर्यंत पुराणातनं पोचतात, तर त्या मूळ शास्त्रीय दृष्ट्या कशा आहेत याच्यावरचं सगळ्यात मोठं पुस्तक ज्यांनी लिहिलं असे डॉक्टर प्रशांत पटवर्धन, त्याचे विश्वस्त आज उपस्थित आहेत इथं लोटे परशुरामवरनं आलेले. दत्ताजींना विनंती, आपण त्यांचाही सन्मान करावा. धन्यवाद दत्ताजी. पुन्हा एकदा मी आमचे अध्यक्ष गोरे आणि राहुल करमरकर यांना विनंती करणारे, आज उपस्थित आयोजकांपैकी जे नगरसेवक आहेत त्यांनी सन्मान करावा. आदरणीय सुनीलजी पांडे, नगरसेवक प्रभाग 29. आला नाही अजून? बर. मंजुश्रीताई आल्यात का? त्याही नाही आल्या. हां, ठीक आहे. ॲडव्होकेट मिताली साळवेकर, नगरसेविका प्रभाग 29. आदरणीय रवी साळेगावकर, स्वीकृत नगरसेवक. धन्यवाद. आणि आता दोन प्रमुख व्यक्तींचा सत्कार दत्ताजींना विनंती करतो आपण करावात. आज आशीर्वचन ज्यांचं होणार आहे अशा सौभाग्यवती सायली गोडबोले जोशी, आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय माधवजी भांडारी.
बाजूला अजून काही लोक उभे आहेत, इथे मध्ये काही खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण बसून घ्यायला हरकत नाही. थोडंसं मधनं वाट काढत यावं लागेल. यानंतर अधिक वेळ न दवडता पुढच्या कार्यक्रमाकडे, फक्त कार्यक्रमाचे थोडीशी पूर्वसूचना देतो. याच्यानंतर आशीर्वचन होईल, त्यानंतर एका अंकाचं प्रकाशन होईल, त्यानंतर प्रमुख वक्त्यांचं भाषण होईल आणि पूर्वार्ध इथे आपण लगेच संपवू. पूर्वार्धानंतर आपल्या नगरसेविका ॲडव्होकेट मिताली साळवेकरांनी एक विशेष आपल्यासाठी योजना केलेली आहे, ते म्हणजे वासंतिक पेय आपल्याला सगळ्यांना जागेवर देण्यात येईल. तोपर्यंत हा फक्त खुर्च्यांचा भाग काढून घेऊ आणि त्यानंतर लगेचच पुढं गीत रामायणाकडे आपण वळू. दर्यापार नावाचा काव्यसंग्रह, राजमाता जिजाऊ साहेबांच्या कार्याचा साक्षात्कार घडवणारा 600 पानी चरित्रग्रंथ जिजाऊ शोध आणि बोध. त्यानंतर 221 वर्षाचा पेशव्यांचा इतिहास, हैबतराव, राजराजेंद्र, पुण्यातले राजा देशमुख यांच्या घराण्याचा, असे 3 ग्रंथ ज्यांचे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. स्वतः संविधालेखन आणि सूत्रसंचालन करत ये मराठीची नगरी, बहर नवरसांचा, आनंदाचे डोही, नमो ज्ञानदेवा असे कार्यक्रम ज्यांनी केलेले आहेत. जिजाऊ, राजराणी पद्मिनी, मीरा हो गई, मगन, काशीबाई पेशवे, अग्निशिखा, मर्दानी झासीवाली, माई सावरकर, याज्ञसेनी पंचाली अशा जवळजवळ 11 वेगवेगळ्या स्त्री व्यक्तिरेखा एकपात्री नाट्याविष्कारातून ज्यांनी आपल्यापुढे आणल्या. त्याचप्रमाणे पंचकन्या हा एक वेगळा नाट्यप्रयोग करून सलग 7.5 तासांचा एकपात्री कार्यक्रम आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ज्यांनी केला. जाणता राजा, शिवपुत्र संभाजी, छावा अशा नाटकातनं ज्यांनी स्वतः भूमिका साकारल्या आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 21 विषयांवरती वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आणि बाहेरही ज्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. स्वतः श्रीमद भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी निरूपण, श्रीमद भागवत, श्रीमद दासबोध, श्रीमद विष्णुपुराण, महर्षी वाल्मिकी रचित रामायण, श्री शक्तिपुराण अशा अनेक ग्रंथांचं प्रासादिक निरूपण ज्या करतात, ज्यांना 50हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यात मिसेस SNDT पुरस्कार, कैलासवासी सुहासिनी मुळगावकर एकपात्री करंडक, राज्यस्तरीय मुक्ताई गौरव पुरस्कार, पूर्णकन्या प्रतिष्ठान पारनेर यांचा कन्यारत्न पुरस्कार, यशस्विनी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा सौभाग्यवती सायली गोडबोले जोशी यांना मी विनंती करणार आहे, आपण आजचं आपलं आशीर्वचन करावं. नमो आदिशक्ती श्री तुळजाभवानी. खरं तर हिंदू म्हणलं की जय श्रीराम असं म्हणण्याचा प्रघात आहे आणि तो मला जाणीवपूर्वक थोडासा मोडायचा होता. त्याचं निमित्त आणि औचित्य असं आहे की आज रामनवमी आहे आणि आशीर्वचन देण्यासाठी म्हणून मला इथे बोलवलं आहे. मला खरं तर प्रश्न पडला आहे की व्यासपीठावरती एवढे दिग्गज बसलेले असताना मी काय बरं आशीर्वचन देऊ शकते. आणि म्हणून मी सन्माननीय व्यासपीठाला वंदन करून, श्रोतृगणांना वंदन करून आज रामरायांच्याच बद्दल एका सामान्य माणसांनी हिंदू म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून कसं जगावं ह्याचं मला जे काही रामायणातनं सारभूत कळलं ना तेवढं मांडायचा प्रयत्न करते. खरं तर रामायण हा काही इतका छोटासा विषय नाही. महर्षी वाल्मिकींनी ज्याच्यासाठी 7 कांडं रचली तो विषय मी अवघ्या 10 मिनिटात मांडणं म्हणजे जसं माऊली म्हणतात की हे काजव्यांनी सूर्याच्या पुढे चमकण्यासारखं आहे आणि मला त्याची जाणीव आहे. पण तरीसुद्धा 10 मिनिटात मला जितकं काही मांडता येईल तेवढ्याचा मी प्रयत्न करणार आहे. आजचं औचित्य खरोखर छान आहे कारण आपण एका हिंदू संमेलनाला जमलेलो आहोत. ह्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मातृशक्ती म्हणून, कुठे व्याख्याती म्हणून मी निरनिराळ्या संमेलनांना गेले आणि मला प्रत्येक वेळेला हा जो उत्साह आहे ना लोकांचा हा फार भावला. म्हणजे जसं मगाशी राहुलजी म्हणले ना, ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या वेळेला ती कागदावरती वाचतो फार भयानक वाटते की आपण 85%वरनं आपण 66च्या जवळपास येऊन पोचलोय, हिंदूंचं भवितव्य काय वगैरे वगैरे अशा चर्चा ज्या वेळेला AC केबिनमध्ये बसून केल्या जातात ना तेव्हा त्या फार भयानक वाटतात.
पण ज्या वेळेला अशी गर्दी समोर दिसते, प्रचंड उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या 5:30च्या कार्यक्रमासाठी लोक तासभर आधी घर सोडतात, छान नटून सजून इथे येतात, तेव्हा असं वाटतं की नाही, आपण एकत्र येऊ शकतो, आपण ठरवलं तर सगळं काही करू शकतो. मग नेमकं काय चुकतंय तर आपण ठरवतच नाही आहोत. आता ठरवण्यासाठी संघशक्ती ही पुढे आली आणि संघशक्तीने ठरवलं तर काय घडू शकतं. तर मी चुकत नसेन तर 458 संमेलन, दादा बरोबर आहे, पुण्यामध्ये फक्त 458 संमेलन होत आहेत फक्त पुण्यात. हां, तर ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. पुणे शहरात, हां हे अजून प्रिसाईज आहे, पुणे शहरात, कारण पुणे आणि परिसरामध्ये आणखीनही असतील, पण फक्त पुणे शहरात. आता रामचंद्रांचा विचार करताना मला नेहमी असं वाटतं की रामचंद्रांकडून सगळ्यात प्रथम गुण काय घ्यावा ना, तर उत्तम श्रोता व्हावं. मध्यंतरी ना एक इंटरनेटवरतीच कुठेतरी जोक वाचला होता की पुणेकर म्हणे गुरुपौर्णिमेला आरशासमोरच उभे राहतात, कारण आम्ही कोणी गुरु मानतच नाही ना, आम्ही स्वयंभू आहोत. आणि अशा वेळेला रामचंद्र एक आदर्श श्रोता म्हणून उभे राहतात आणि पुणेकर ऐकण्यासाठी एवढी गर्दी करतात. ही खरोखरच नवलाची गोष्ट आहे, कारण जिथे पुणेकर, म्हणजे अगदी पुलं पण म्हणलेत की पुणेकर मुंबईकर की नागपूरकरमध्ये ते म्हणतात की पुणेकर होणं हे तसं टफ आहे, पण पुणेकर आपण आहोत आणि पुन्हा आपण ऐकण्यासाठी म्हणून जमलेलो आहोत. तर प्रभू रामचंद्रांचा हा पहिला आदर्श तर आपण घेतलेला आहेच. मग आपण थोडेसे कमी कुठे पडतोय, तर जसं रामदास स्वामी सांगतात, मला हा योगायोग फार सुंदर वाटतो की दास आणि ज्याचं आपण उपासना करतो ते आपलं आदिदैवत, त्यांचे जन्म एकाच दिवशी व्हावेत, हा निव्वळ योगायोग नाही ना असू शकत. समर्थ असं म्हणतात की ऐकावे जनाचे परी करावे मनाचे. मग हे मनाचं करण्यासाठी स्वबोध किंवा स्वची ओळख, त्याची क्लॅरिटी आपल्या मनामध्ये पक्की हवी. रामचंद्र उत्तम श्रोता तर आहेतच, ते सगळ्यांचं सगळं ऐकून घेतात, पण करतात तेच जे त्यांना मनापासून पटतं, जे त्यांच्या तत्वांमध्ये, आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर एथिक्समध्ये बसतं, आणि ते तेच करतात आणि त्यांनीच ते कालविजयी होतात. आजची जर जन्माची एक्झॅक्ट तारीख आपण काढायला गेलो ना, तर 10 जानेवारी आजपासून 7140 वर्षांपूर्वी रामरायांचा जन्म अयोध्यापुरीमध्ये झाला. आपल्यानंतर 71 वर्षांनी सुद्धा आपला जन्मदिवस कुणाच्या लक्षात राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तिथे 7140 वर्षांनंतर आपण रामरायांना रामलल्ला असं म्हणत त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा करतोय. तर हे वैशिष्ट्य त्यांच्यातल्या मानवी गुणांचं दर्शन वाटतं. ते दैवी होतेच, ते अंशावतार होतेच, पण त्यांनी कायमच स्वतःच्या मानवी मर्यादा पाळल्या, आणि म्हणून रामचंद्र हे तुमच्या माझ्यासारखे वाटतात. ते प्रसंगाप्रमाणे रडतात, सीतेच्या विरहामध्ये रडतात, ते व्याकुळ होतात, ते खूप अति झालं की संतापतात, पण अदरवाईज बघाल ना तर शांत, धीर, गंभीर, स्थितप्रज्ञ असे रामचंद्र आपल्याला दिसतात. आता हेच रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये जायला निघतात, मला ना नेहमी असं वाटतं की आजच्या एखाद्या IT मध्ये काम करणाऱ्या 22-23 वर्षाच्या मुलाला एक दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या कळावं की तुला ना आता ह्या सेक्टरचा हेड बनवण्यात येतंय. तो मुलगा खुशीत तिथून घरी निघावा, रात्री पोचेपर्यंत त्याला फोन येतो की प्रमोशन कॅन्सल केलंय आणि उद्या तुझी ट्रान्सफर होतीये. तो इतक्या स्थितप्रज्ञ हो म्हणेल आज्ञाप्रमाण? मला नाही वाटत. तो चिडचिड करेल, तो म्हणेल ह्यांच्यावरती पण कोणीतरी असेल, मी कंप्लेंट करीन. रामचंद्र आज सकाळी उठून दरबारात कळतंय की उद्या राज्याभिषेक होणार आहे, आणि त्याच दिवशी संध्याकाळी कळतंय की वनवासात जायचंय. रामचंद्रांच्या मुखचंद्रावरचं हास्य जरा म्हणून ढळत नाही. ते दोन्ही वेळेला तेच म्हणतात, पिताश्री आज्ञाप्रमाण. तर असा आज्ञाधारक पुत्र श्रीराम, जो एक उत्तम श्रोता आहे. आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये सांगायचं ना तर नेटवर्किंग हे रामचंद्रांचा मला वाटतं सगळ्यात मोठा ॲसेट आहे. कारण जिथे जातील तिथे ते मित्रत्वाचं नातं जोडत चाललेले आहेत. वसुधैव कुटुंबकम असं जे आमच्या वेद पुराणांनी म्हणलं, ते रामचंद्रांनी प्रत्यक्ष जगलं.
ते वनवासामध्ये गेले, त्यांनी ऋषीमुनींची मैत्री केली आहे. बरं, मैत्री ऑफर करताना त्यांच्याकडे काही नाही आहे, ते वनवासी आहेत. आजच्यासारखं ते जंगल सफारीवरती बाहेर नाही पडलेले. ते खरोखर वनवासी म्हणून बाहेर पडलेले आहेत. पण ते म्हणतात की मी काहीतरी देऊ शकतो तुम्हाला. मी काय देऊ शकतो, तर मी माझा पराक्रम तुमच्या धर्मकार्यासाठी देऊ शकतो. म्हणजे ही जी समर्पणाची वृत्ती आहे ना, ही आजच्या प्रत्येक माणसानी अंगीकारावी, की माझ्याकडे जे ओतप्रोत आहे त्याच्यातलं चिमूटभर, ओंजळभर तरी मी समाजासाठी अर्पण करू शकतो का, किंबहुना करायला हवं. तर मग आपण मर्यादा पुरुषोत्तम याच्या बेसिक क्वालिफिकेशनपर्यंत येऊन पोचू शकतो. मग पुढे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतामाईच्या वियोगामध्ये, तिच्या शोधामध्ये किष्किंधेला येऊन पोचतात, ते सुग्रीवाशी मैत्री करतात, विभीषणाशी मैत्री करतात. आणि आमची ही जी सनातन आर्य भूमी आहे, जिला माता म्हणून गौरवलं गेलेलं आहे, प्रभू रामचंद्र ज्यांना आपण आपलं दैवत मानतो, सोन्याची लंका समोर आहे, विभीषण हात जोडून उभा आहे. तो म्हणतो की रामा, ही लंका तू जिंकलेली आहेस, ही लंका तुझी आहे. आणि प्रभू रामचंद्र तितक्याच शांतपणे सांगतात की नाही, माझी जन्मभूमी मला प्राणापलीकडे प्रिय आहे. मग ती मातीचीच का असे ना माझी अयोध्या, तिथे नाही सोन्याची लंका, पण मला माझी जन्मभूमीच अतिशय प्रिय आहे. ही गोष्ट कुठेतरी आजच्या युवकांनी अंगीकारण्यासारखी आहे, की ज्या जन्मभूमीने आपल्याला घडवलं, जिने आपल्याला शिकवलं, जिने आपल्याला इतकं केपेबल बनवलं की आज बाहेरच्या जगात जाऊन आपण आपल्या पराक्रमाचे डंके वाजवू शकतोय, त्या जन्मभूमीलाही आपण काहीतरी देणं लागतो. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत येतात. पुढचं मला रामायण कथेकडे जायचं नाही, ते एक आदर्श श्रोता कसेत एवढंच सूत्र मला मांडायचं आहे. हे सगळं करत असताना एक प्रसंग असा आहे रामायणामध्ये की रावणवध तर झालाय. खरं तर म्हणजे रामबाण ना, एकच बाण आणि काम तमाम. पण ते रावणाला असा बाण मारत नाहीत की बाण सुटला आणि रावण मेला, असं होत नाही. ते असा बाण मारतात की रावणाचा वध म्हणजे त्याचा नाश हा हळूहळू होईल. का, ते रावणाला असं सांगतात की रावणा, मरणांती वैराणी, तू आपल्या दोघांमधलं वैर संपलेलं आहे, तू मरणार तर आहेसच, हे निश्चितच आहे. पण तू ब्राह्मण पुत्र आहेस रे, शिकणं आणि शिकवणं हा तुझा धर्म आहे आणि मी क्षत्रिय आहे. तर तू मला विद्येचं दान दे. तू जाणार आहेस, मी ह्या भूतलावर आणखी काही काळ राहणारा आहे. जाणाऱ्यांनी राहणाऱ्यासाठी काहीतरी सोडून जायचं असतं. मला तुझी लंका नकोय, मला तुझं ज्ञान दे. कौतुक रावणाचं पण आहे. तो म्हणू शकला असता देत नाही जा, पण रावण असं म्हणत नाही. तो शांतपणाने ज्ञानाचं एक एक भांडार खुलं करतोय. प्रभू लक्ष्मणाला असं सांगतात की लक्ष्मणा, ज्ञान ग्रहण कर. लक्ष्मण आधी तर नाही म्हणतो, स्वतः प्रभू हातातलं कोदंड बाजूला ठेवतात, रावणाच्या पायाशी हात जोडून बसतात. मला वाटतं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, जे त्यांना एका सामान्य मानवापासून देवत्वापर्यंत घेऊन जातं, की शत्रूकडून सुद्धा शिकण्यासारख्या गोष्टी विनयशीलतेने शिकाव्यात. रामचंद्र असं नाही म्हणत की मी तुला जिंकलेलं आहे, मी आज्ञा देतो की तू मला ज्ञानाचं दान दे. ते हात जोडून विनंती करतात आणि म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम या नावाला खऱ्या अर्थाने शोभतात. मगाचपासून असा इथे बराच उल्लेख झाला की ह्या समाजातल्या स्त्रिया, इथली मातृशक्ती ही नित्य स्पृहणीय, वंदनीय आहे आणि ती खरं आहे, ती वास्तव आहे. जसं आत्ता माझ्या परिचयामध्ये सांगितलं की ह्या इथल्या स्त्री शक्तीनी मला नेहमीच भुरळ घातली आहे. मग त्या वेद काळापासून, पुराण काळापासून ते आधुनिक इतिहासातल्या काळापर्यंत असोत. मला गंमत याची वाटते, रामायणामध्ये कैकईनी तर हट्ट धरलाय रामाला वनवासात पाठवा. नाईलाज आहे, ते सगळं प्राण जाय, जुबान जाय, सगळं माहिती आहे. इकडे वामदेव आणि वसिष्ठ हे वेगळ्याच विषयावरती चर्चा करतायत आणि ते येतात आणि कैकईला असं सांगतात की कैकई, वनवास रामासाठी आहे, बरोबर ना? कैकई हो म्हणते. आणि मग वामदेव जे रुद्रावतारी आहेत ते असं सांगतात, कैकई, आपण रामाची अर्धांगिनी ह्या नात्यांनी सीतेला राज्याभिषेक करू, 14 वर्ष ती राज्य सांभाळेल, राम वनवासात राहील आणि आपल्याकडे परंपरा आहे वेदांपासूनची. कैकईचा नाईलाज आहे, ती नाही म्हणू शकत नाही, ती होच म्हणते. बरा हट्ट सीतेने धरला की मी वनवासातच येते, नाहीतर रावणवध संभवलाच नसतं. म्हणजे हे दोघं भाऊ मस्त फिरले असते, दंडकारण्यामध्ये वगैरे येऊन राहिले असते आणि परत गेले असते.
सीतामाई आली म्हणून रावण तिला पळवायला आला आणि रावणाने पळवून नेलं म्हणून रामचंद्र स्वतःची जन्मभूमी सोडून त्या लंकापुरीपर्यंत जाऊन पोहोचले, अन्यथा हे अवघडच होतं. पण मूळ सांगण्याचा मुद्दा हा की इथल्या स्त्री शक्तीला सुद्धा वेद पुराण काळापासून कमी लेखलेलं नाही. वामदेव सांगतात आणि कैकई हो म्हणते, ह्याचाच अर्थ एक राणी राज्यकारभार बघू शकते. ही पद्धत आमच्याकडे काही हजार वर्षांपासून प्राचीन आहे. आपल्याकडे मध्यंतरी फार कौतुक वाटलं की महाराष्ट्राला पहिल्या स्त्री उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांनी हा रामायणातला संदर्भ जरूर बघावा की एक वेळ अशी आली होती की सीताच अयोध्येची चक्रवर्ती सम्राट झाली असती, पण तिने ती संधी नाकारली आणि ती वनामध्ये गेली. आता ज्या वेळेला हिंदू असं म्हणून आपण एक झालेलो आहोत ना, त्यावेळेला समारोपावरती मला येताना एवढंच सांगायचं आहे की हाच रघुकुळाचा सूर्यवंशाचा वारसा ज्या महाराष्ट्रातल्या एका कुटुंबाला लाभला, ज्यांचं पूजन आज आपण इथे केलं ते म्हणजे छत्रपती शिवराय. ह्याच प्रभू रामचंद्राचा थोरला पुत्र लव, ह्या लवाच्या घराण्यातले सिसोदे कुलवंशज ते छत्रपती शिवराय. त्यांच्या मातोश्री आहेत जिजाबाई. त्या स्वराज्याची व्याख्या सांगताना असं म्हणतात की शिवबा आज सिंधू सिंधू पर्यंत एक छत्र एक राज्य एक भगवा ही आमच्या स्वराज्याची संकल्पना आहे. उत्तरेला हिंदकुश पर्वत, दक्षिणेला हिंद महासागर ही ज्याची दक्षिणोत्तर सीमा, त्यामधला भूप्रांत हा हिंदुस्थान, जिथे हिंदकुश पर्वत आणि हिंद महासागर ही ज्याची मर्यादा आहे, त्या हिंदुस्थानात राहणारा, ह्या जन्मभूमीला तिची मातृभूमी मानणारा, तिला माता म्हणून गौरवणारा जो जो कोणी इथे राहतो ना, तो प्रत्येक जण हिंदू. शिवबा अशा अर्थाने हिंदवी स्वराज्य निर्माण करा. ही संकल्पना फार व्यापक आहे आणि दुर्दैवाने आपण आजही जातीपाती आणि पंथ ह्याच्यामध्येच रमलेलो आहोत. खरंच रमलेलो आहोत. आपल्याला जाती म्हणल्या की त्याच्यातल्या पोटजाती आधी आठवतात, गरजेच्या नाही आहेत ना. आपण हिंदू म्हणून एक आलो ना तरच आपलं अस्तित्व टिकेल. आज आपण हिंदू संमेलन असं म्हणतोय, तर त्याचा एकच नारा आपण ठेवूया की बिना जात पात के हम सब हिंदू एक है. आपण हिंदू म्हणून एक आलो तर असं म्हणलं जातं की संघशक्ती कलौयुगे, कलियुगात संघाची शक्ती, ज्या बॅनरखाली आपण एकत्र जमलोय त्या संघाची नाही. संघ म्हणजे समूह, ग्रुप. डोकं किती आहे ह्याच्यापेक्षा डोकी किती आहेत ह्या गोष्टीला कलियुगामध्ये महत्त्व जास्त आहे. म्हणून आपल्याकडे भाषणांना कसे पैसे देऊन लोक बोलवतात ना, तर अशी गर्दी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ही कलियुगाची ताकद आहे. हे ओळखून आपण आपल्या आपल्यामध्ये विभक्त होण्यापेक्षा संयुक्त होऊन उभे राहिलो ना, तर आपल्या अस्तित्वाचा एवढा मोठा प्रश्नच उभा राहणार नाही. एक झालो तर आपण सगळ्या जगावरती राज्य करू शकतो. मला शेवट एकाच गोष्टीने करायचं आहे. औरंगजेब सफर ए आखिरतमध्ये असं म्हणतो, शत्रू कधी आवाजवी स्तुती करत नाही. तो असं म्हणतो की एकतर शिवाजी मुसलमान हवावता किंवा मी हिंदू हवावतो, एकतर अख्खं जग हिरवं तरी झालं असतं किंवा भगवं तरी झालं असतं. ही हिंदूंची ताकद आहे, लक्षात घ्या की जर एक आलो तर सगळं जग भगवं करू शकतो. आपण आज हाच संकल्प मला वाटतं ह्या निमित्ताने करूया आणि आता मात्र खऱ्या अर्थाने घोषणा देऊया. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद सायलीजी. आजच्या हिंदू संमेलनाचे आणखीन एक संयोजक इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेत. मी आदरणीय गोरे आणि करमरकर या दोघांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा, कारण आजच्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे प्रभाग क्रमांक 29चे नगरसेवक सुनीलजी पांडे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना यानंतर मी एक विनंती करणार आहे. सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने हिंदू जागरणाच्या 100 वर्षांची संघयात्रा नावाचा एक विशेषांक आता प्रसिद्ध होतोय. हा विशेषांक संघाच्या सर्व आयामांवरती वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या लेखांवर आधारित आहे. युगद्रष्टे डॉक्टर हेडगेवारांपासून ते संघ विचारांचा प्रवास असेल, पूर्वांचलातील संघकार्य असेल, कुटुंब व्यवस्था आणि संघ असेल, आरोग्य भारती, विज्ञान भारती, संस्कृत भारती, भटके विमुक्त समाज, ज्या ज्या क्षेत्रात संघाने काम केलं आहे
त्याचं त्या त्या क्षेत्रातल्या एकेकाने केलेलं विश्लेषण आणि त्याविषयीचे लेख असा एक विशेषांक सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने आज प्रकाशित होतो आहे. बाहेर सांस्कृतिक वार्तापत्राचं स्टॉल आहे. 170 रुपयाचा अंक आज 100 रुपयामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. संघ कितीही आपल्याला माहिती असला तरी ज्यांना इतक्या सविस्तर माहिती नाही आणि संघाचे हे सगळे वेगवेगळे आयाम माहिती नाहीत त्यांच्यासाठी विनंती की त्यांनी निश्चितपणे तो अंक संग्रही आहे, तो ठेवण्यासारखा आहे, तो जाताना जरूर घेऊन जावा. मी विनंती करतो सर्व महनीय व्यक्तींना व्यासपीठावरच्या की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या सांस्कृतिक वार्तापत्राच्या हिंदू जागरणाच्या 100 वर्षाची संघयात्रा याच अंकाचं प्रकाशन व्हावं. आदरणीय माधवजी भंडारी, आदरणीय प्रल्हादजी राठी, आदरणीय मुकुलजी मारणे, आदरणीय आशिषजी केसकर, भूपालजी पटवर्धन, सुनीलजी पांडे, ॲडव्होकेट मिताली साळवेकर, रवीजी साळेगावकर, वीरेंद्रभाई शहा, प्रशांतजी पटवर्धन, दत्ताजी चितळे, आदरणीय गोरे आणि करमरकर, सगळ्यांनाच विनंती. आपल्यासाठी प्रसाद पेढ्याचं वाटप हे असताना होतं आहे आणि पूर्वार्ध संपताना वसंत पेयाचीही व्यवस्था केलेली आहे, तेही आपल्याला सर्वांना मिळेल. आजच्या या विराट हिंदू संमेलनाचे प्रमुख वक्ते आदरणीय माधवजी भंडारी, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष, 6 वर्ष ते उपाध्यक्ष होते. प्रवक्ता म्हणून 2007 पासून 2019 पर्यंत त्यांनी काम केलं आहे. विलासराव साळुंके अध्यासन रामभाऊ माळगी प्रबोधिनी संचलित पाणी आणि पर्यावरणविषयक काम करणारी जी संस्था आहे त्याचे संचालक म्हणून 2008 पासून गेली 18 वर्ष ते आत्ता काम बघतायत. त्याचप्रमाणे कॅबिनेट दर्जाचे माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे ते प्रमुख होते. जनजागर प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत स्वतः. आजपर्यंत जवळजवळ त्यांची 22 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेखांची संख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरच्या 450हून अधिक आहे. दिलेल्या व्याख्यानांची संख्या 500हून अधिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरती जी वेगवेगळी चर्चा होत असते त्यात प्रवक्ता म्हणून भाग घेत असताना त्यांनी 5,500 तासांहून अधिक वेगवेगळ्या वाहिन्यांवरती चर्चांमध्ये भाग घेतलेला आहे. असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय माधवजी भांडारी यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. राहुलजी मला म्हणतात वेळेचं काय, म्हटलं मला कसं आहे 30 सेकंदापासून तुम्ही सांगाल तेवढं. मंचावरील सर्व मान्यवर, आणि खरं मंचावरील सर्व मान्यवर म्हणतानाच सभागृहामधील सर्व मान्यवर, कदाचित असंही असेल आहे की वस्तुस्थिती आहे की मंचापेक्षा अधिक मान्यवर मंडळी सभागृहात आहेत. आणि आपण पुण्यातल्या अतिविशिष्ट भागाच्या कार्यक्रमामध्ये आहोत. त्यामुळे इथली प्रत्येक व्यक्तीच खरं तर मान्यवर आहे. बंधू भगिनींनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी किंवा शतकपूर्तीच्या निमित्ताने सर्व देशभर किंवा जगभर जी हिंदू संमेलनं चालू आहेत त्याचा एक भाग म्हणून आपण एकत्र आलो आहोत. संघाच्या कामाची अनेक वैशिष्ट्ये जी आहेत त्यातलं हिंदू संघटने तर आहेच, पण संघाच्या कामाचा कार्यपद्धतीच्या एका वैशिष्ट्याचं जे कायम चर्चा होत आली ती म्हणजे वेळेचं पालन. आणि या कार्यक्रमाच्या रचनेत मला असं सांगितलेलं आहे की 7 वाजता गीत रामायण सुरू होणार आहे. आता 6:58 झालेत. त्यामुळे आपण आता काय करायचं. पण ठीक आहे, थोडा आता 100 वर्षामध्ये काही ना काही बदल होतातच. सवयी बदलतात किंवा थोड्या पातळ होतात असं म्हणू. आणि थोडा आपण वेळेचा सुट्टी घेऊ त्याच्यामध्ये. मी गेले
वेगवेगळ्या हिंदू संमेलनांमध्ये भाग घेतोय. परवाच मी सांगवीमध्ये होतो. असंच संध्याकाळचंच संमेलन होतं. 2,500 पेक्षा जास्त जनसमुदाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून संमेलनामध्ये सहभागी झाला होता. आणि सांगवी गावातलं त्या दिवशीचं ते एकच संमेलन नव्हतं, त्या दिवशी 8 संमेलनं होती. आणि 8 संमेलनांपैकी 2 संमेलनं ही 2,500च्या वर उपस्थितीची होती. बाकीच्या संमेलनांमध्ये साधारण 1,000, 1,200, 1,500 अशी उपस्थिती होती एका वेळेला. म्हणजे कल्पना करा की सांगवीसारख्या एका वस्तीमध्ये एका वेळेला 8 संमेलनांच्या माध्यमातून कमीत कमी 12 ते 15 हजारांचा समुदाय हा हिंदू संमेलनांसाठी एकत्र झाला होता. आणि अशी संमेलनं त्या दिवशी सुद्धा सगळीकडे होती, आजही तशीच आहेत. आणि शतकपूर्तीच्या निमित्ताने संघाच्या यशाचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल, आपल्याला सहज लक्षात आलं असेल की प्रसारमाध्यमांमधून, वर्तमानपत्रांमधून राजकीय भाष्य करणारे जे व्यावसायिक राजकीय भाष्यकार आहेत, तज्ज्ञ आहेत, निघतात चालेल हो या. त्यांच्यापैकी कोणीही कोणत्याही भाषेतल्या, इंग्रजीपासून देशातल्या कुठल्याही भाषेमधल्या कोणत्याही प्रसारमाध्यमाने, कोणत्याही वर्तमानपत्राने या बाबतीत फार मोठं काही केलेलं नाही. पण जर कुणाला करायचं असेल तर संघाच्या यशाचं मूल्यमापन ह्या एका संमेलनाच्या माध्यमातून केलं तरी सुद्धा पुरेसं आहे. कारण ज्या दिवशी परमपूजनीय डॉक्टरांनी संघाची स्थापना केली त्या दिवशी केवळ 14-15 तरुण त्यांच्याबरोबर होते. आणि त्यावेळेला टिंगल चालू होती. आणि ते सुद्धा कसं होतं, परमपूजनीय डॉक्टर जेव्हा संघाच्या स्थापनेसाठी सामाजिक कार्यामध्ये आले त्यावेळेला ते कोणी नगण्य व्यक्ती नव्हते. ते विदर्भ काँग्रेसचे प्रांतिकचे सरचिटणीस होते. म्हणजे लहानसहान व्यक्ती नव्हते. राजकारणामध्ये त्यांचं स्वतःचं स्थान होतं. विदर्भातले लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे अनुयायी म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसच्या आंदोलनामध्ये म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. काँग्रेसच्या उभारणीमध्ये त्यांचा सहभाग होता. आणि एके दिवशी अचानक या सगळ्या राजकारणाच्या गोतावळ्याला बाजूला ठेवून त्याला रामराम करून परमपूजनीय डॉक्टरांनी संघाची स्थापना केली. स्वाभाविकपणेच त्यांची टिंगल होणारच होती. काय 14-15 मुलांना घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र करणार, हिंदू संघटन करणार. यात तुम्ही जे काही 14-15 मुलं जमा केली आहेत त्यांना हिंदू या शब्दाचा अर्थ तरी कळतो का, राष्ट्र म्हणजे काय हे तरी कळतं का, इथपासून सगळं सुरू होतं. पण त्या दिवशी सुरू केलेलं ते 14-15 मुलांना घेऊन सुरू केलेलं संघटन आज इथपर्यंत येऊन पोचलं आहे की एका दिवशी लाखो हिंदू, एका वेळेला, एका दिवशी सुद्धा नाही, एका तासाला लाखो हिंदू देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतःला हिंदू म्हणून घेत उभं राहतात, जय श्रीरामचा नारा देतात. हे संघाच्या कार्याचं खरं मूल्यमापन आहे. आणि हे काय सहजासहजी नाही झालं, अचानक नाही झालं. हे करण्यासाठी हजारो नाही लाखो लोकांनी बलिदान केलंय. घरादारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवलंय. संसार केले नाही, स्वतःचं घर बघितलं नाही. पण आपल्याला हिंदू संघटन उभं करायचं या एकमेव ईर्षेने, एकमेव इच्छेने झपाटून
काम करणाऱ्या लाखो स्वयंसेवकांच्या परिश्रमातून आज हा दिवस आपण बघतो. म्हणजे एक वेळ अशी होती, आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना आठवत असेल, कारण इथे मला जे चेहरे दिसत आहेत त्यांच्यातल्या अनेकांचं मला माहिती आहे की त्याने माझ्यापेक्षा अधिक अनुभव हे घेतलेले आहेत, की मी हिंदू आहे असं म्हणणं सुद्धा अशक्य होतं. एका बाजूला आपण हिंदू आहोत असं लाज वाटावी अशी परिस्थिती होती. देशाचा पंतप्रधान सांगत होता की मी अपघाताने हिंदू आहे, खरं मला काही हिंदू असण्याचं कारण नाही. तिथून सुरुवात करून 1947 पासून आजचा पंतप्रधान छाती ठोकपणे सांगतो की होय आम्ही हिंदू आहोत. इथपर्यंत आपण आलो. मगाशी राहुलजींनी स्वामी विवेकानंदांची आठवण सांगताना स्वामीजींचा संदर्भ नव्हता, पण वेगळ्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की जगभरात हिंदू गेला, त्यांनी हिंदू संस्कृती पोचवली, हिंदू विचार पोचवला. हे सगळं जरी झालं तरी सुद्धा अगदी सन 2000 पर्यंत, सन 2000 कशाला 2012 पर्यंत मी हिंदू आहे असं ठणकावून सांगणं हे या देशामध्ये अवघड होतं. या देशामध्ये एका 72 वर्षाच्या वृद्ध महिलेला महिना 225 रुपयाचं पोटगी देण्याचा जो आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, ती पोटगी तिच्या नवऱ्याला द्यावी लागू नये. एका महिलेला, सार्वजनिक नाही, एका महिलेला ती पोटगी द्यावी लागू नये म्हणून कायदा बदलत होता. पण जी 550 वर्ष राम जन्मभूमी म्हणून कागदोपत्री नोंद आहे, सरकार दरबारी नोंद आहे, सरकार दप्तरी नोंद आहे, जिथे 550 वर्ष अविरत अखंड रामलल्लाची पूजा चालू आहे, त्या राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याला मात्र आपल्याला परवानगी मिळत नव्हती. अशी परिस्थिती या देशात होती. याच्या विरुद्ध संघर्ष करणं हा सुद्धा गुन्हा होता. राम जन्मभूमीसाठी आंदोलन उभं करणं, जेव्हा 1986 साली आंदोलन सुरू झालं, माझ्या सुदैवाने, मी माझ्या पिढीला फार सुदैवी मानतो की आमच्या सुदैवाने आम्हाला 2 परिवर्तनांच्या लढ्यामध्ये भाग घ्यायला मिळाला. एक 1975चा आणि दुसरा 1986चा. की या दोन्ही परिवर्तनांमध्ये भाग घ्यायची संधी आम्हाला मिळाली. आम्ही तो आमच्या परीने घेतला आणि दोन्ही परिवर्तनांमध्ये आपला समाज आपण यशस्वी झालो. ते जेव्हा 1986 साली आपण राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू केलं, तेव्हा किती तर्क कुतर्क सुरू केले. म्हणजे राम जन्माला आलाच होता कशावरून, इथपासून ठीक आहे, आता आला होता, हरकत नाही, जाऊ द्या, आता काय त्या जागेवरती काय आहे, तिथे हॉस्पिटल उभं करू, गरिबांची सेवा करू, वगैरे वगैरे. अशाच एका चर्चेत मला एका शहाण्या महिलेनं हेच प्रश्न विचारला की राम जन्माला आला होता कशावरून. तर मी त्या महिलेला आदराने उत्तर दिलं की म्हटलं, याच्यात दशरथ आणि कौशल्या या दोघांची एक चूक आहे. त्यांना माहीत नव्हतं की पुढे तुम्ही येऊन हा प्रश्न विचारणार, त्यामुळे त्यांनी जन्माचा दाखला घेतला नव्हता. तर त्यामुळे त्या काळात जन्माचा दाखला कुठे होता. म्हटलं असं कसं, तुम्ही आता तो काळ तुम्हाला मान्य आहे. त्या महिला बोलून गेल्या की त्या काळात जन्माचा दाखला कुठे होता. त्यामुळे तुम्हाला तो काळ मान्य आहे, राम मान्य नाही, असं कसं होऊ शकेल. एकतर तुम्ही काळ नाकारा, नाही तर राम नाकारा. आणि राम नाकारता येत नाही, काळही नाकारता येत नाही. आणि हे सिद्ध झालं. आज अयोध्येमध्ये
प्रभू श्रीरामचंद्रांचं, रामलल्लाचं भव्य मंदिर उभं आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षप्रतिपदेच्या दिवशी महामहिम राष्ट्रपतींनी ते मंदिर आणि तो परिसर हा सर्व लोकार्पण केला. सर्वांना बघण्यासाठी तो खुला झाला. आपल्या सर्वांच्या जीवनातला तो एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. तेवढंच नाही झालं तर मधल्या काळामध्ये काशी विश्वनाथाचं जीर्णोद्धार झाला. काशी विश्वनाथाचा तो जो ज्ञानवापीचा मुद्दा आहे तोही काही दिवसात सुटेल. काही दिवसात म्हणजे काही वर्षांमध्ये सुटेल. राहता राहिला मथुरेचा प्रश्न, कृष्ण जन्मभूमीचा. 1964 साली जेव्हा विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली, परमपूजनीय गुरुजी त्या सर्व स्थापनेच्या मागे प्रेरणास्रोत होते, सूत्रधार होते. त्या स्थापनेच्या अधिवेशनामध्ये जे विविध ठराव गेले त्या ठरावामध्ये एक ठराव 3 स्थानांच्या मुक्तीचा होता. आणि त्या 3 स्थानांच्या मुक्तीमध्ये जो समावेश होता तो अयोध्येची राम जन्मभूमी, काशी विश्वनाथ आणि मथुरेची कृष्ण जन्मभूमी. एक विषय तर 100% सुटला. दुसरा विषय 80-85% सुटला आहे आणि तो पूर्ण सुटण्याची दाट शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमीचा विषय मात्र अजून मार्गी लागत नाही. भगवान श्रीकृष्णांचा माहीत नाही मला, मी काही या आध्यात्मिक आदिदैविक विषयांमध्ये मला फारसं कळत नाही. पण मला एक राहून राहून कोडं वाटतं की तुरुंगात जन्माला आलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या नशिबाचा तुरुंगवास, बंदिवास हा अजून संपलेला नाही. आजही त्यांच्या जन्मभूमीला टाळाच ठोकलेला आहे. आणि ही आपल्यासाठी एक शल्य आहे. आपल्यासाठी हे की या 3 स्थानांची मुक्ती आपल्याला करायची होती. 2 स्थानांच्या मुक्तीच्या बाबतीत आपण यश मिळवतो. 3ऱ्याच्या बाबतीत आता काम चालू आहे. या हिंदू संमेलनांच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की राम जन्मभूमी मुक्त झाली, अयोध्ये काशी विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, आपलं काम संपलेलं नाही. राम जन्मभूमीमध्ये आपली घोषणा होती, ये तो पहली झाकी है, पुढे काशी मथुरा बाकी है. ती घोषणा विसरून नाही चालणार. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मुद्दा विसरता कामा नये. एवढ्यासाठीच मी या मुद्द्याची आठवण आपल्याला करून देतो. आणि त्याच्यानंतर आपण काही, खरं म्हणजे मी 15 मिनटं घेतले. दत्ताजी किती वेळ घ्यायचा? अजून 5-10 मिनटं हरकत नाही. 2 गोष्टींची फक्त मी आपल्यासमोर नोंद करतो, आपल्या विचारासाठी ठेवतो की 3 स्थानांची मुक्ती झाली म्हणजे हिंदुत्वाचं कार्य संपलं असं होत नाही. आपण असा समज करून घेता कामा नये की झालं आता राम जन्मभूमी झाली, काशी झालं, मथुरा आज न उद्या होईल, आता आपल्याला करण्यासारखं काय राहिलं. तर ही वस्तुस्थिती नाही. आता तर खरं काम सुरू झालं. आता तर खलीलशाही सुरू झाली. वैदिक वाङ्मयापासून एक सूत्र आपल्या समोर होतं, ते होतं वसुधैव कुटुंबकम. त्या बाबतीत आपण काही पावलं टाकतो, पण त्याच्याबरोबर दुसरं सूत्र होतं, दुसरी घोषणा होती, ती आपण पूर्णपणे विसरलो आहोत. ती होती कृण्वन्तो विश्व आर्यम. सर्व जग आपल्या मार्गावर आणू ही घोषणा होती. आणि आजची जागतिक परिस्थिती जर लक्षात घेतली तर हिंदू समाजासमोर किती प्रचंड आव्हानं उभी आहेत हे आपल्या लक्षात येईल.
10 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. 10 वर्षापूर्वी भारत कोणाच्या गिनतीत नव्हता, त्यामुळे कुणाला त्याची चिंता नव्हती. पण आज परिस्थिती अशी बदललेली आहे की रशियन असोत किंवा चीनी असोत किंवा अगदी ब्रिटिश वृत्तसंस्था असोत, जागतिक परिस्थितीची चर्चा करताना 4 देशांची नावं घेतात, 4 महासत्ता म्हणतात. त्या 4 महासत्तांमध्ये अमेरिका, रशिया, चीन आणि चौथा भारत. ऐकताना खूप चांगलं वाटतं, अभिमान वाटतो, गर्व वाटावा अशी परिस्थिती आहे की 4 महासत्तांमध्ये भारताचं नाव घ्यावं लागतं. ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे तेवढीच आव्हानात्मक आहे. कारण या सगळ्यामध्ये सगळ्या जगाच्या राजकारणाच्या सारीपाटावर भारत हा एकमात्र देश आहे की जो हिंदूंचा आहे. हिंदूंसाठी जगात दुसरा कोणताही देश नाही. आपले नगरसेवक आणि आमचे सहकारी पुनीत जोशी आले, आपण त्यांचं स्वागत करूया. आणि बाकीच्या जगाला कोणालाही हिंदूंचं प्रेम नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सगळ्यांचा समान शत्रू जर कोणी करायचा ठरवला तर तो कदाचित पहिल्या क्रमांकावर ज्यू असेल, दुसऱ्या क्रमांकावर हिंदू असेल. त्यामुळे जेव्हा आपल्याला जागतिक महासत्तेच्या रांगेत बसवलं जातं त्याच वेळेला आपल्या देशाकडे नको असलेलं आव्हान उभं राहिलं ह्याही नजरेनं बघितलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये अधिक संघटित राहणं, अधिक जागरूक राहणं, मानसिक तयारी अधिक करणं, सामाजिक तयारी कधी करणं हे तेवढंच आवश्यक बनतं. ते केलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे आणि तो हिंदू समाजाच्या भल्यासाठी, म्हणजे जे एक घोषणा आम्ही लहानपणापासून देत आलो, हिंदू इतकी बात करेगा वो देश पर राज करेगा. ज्यावेळेला आम्ही या घोषणा द्यायचो त्यावेळेला आम्हाला बाकीचे चिडवायचे, कोण तुम्हाला सत्ता देणार आहे. आता विचार ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत, तेच आमच्याबरोबर आहेत. पण हिंदू इतकी बात करेगा ह्याच्यामध्ये गेल्या 75 वर्षापैकी 66, 60, 65 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसने देशाच्या संविधानात, देशाच्या कायद्यांमध्ये जे घोळ घालून ठेवलेले आहेत ते निस्तारणं सुद्धा हिंदू हितासाठी आवश्यक आहे. एका बाजूला या देशाची राज्यघटना, संविधान हे सेक्युलर आहे आणि दुसऱ्या बाजूला या संविधानामध्ये काही धर्मांना वेगळी वागणूक दिलेली आहे की जे सेक्युलर या शब्दाच्या चौकटीत बसत नाही. आणि त्याचाच आधार घेऊन नंतरच्या काळात असे अनेक कायदे बनवले गेले की ज्या कायद्यांमध्ये हिंदू धर्मियांना पक्षपाताची वागणूक, म्हणजे वाईट पक्षपाताची वागणूक दिली जाते, सापत्नभावाची वागणूक दिली जाते. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. इथे शिक्षण क्षेत्रातले अनेक अनुभवी लोक आहेत. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, हा कायदा आपल्याकडे केलेला आहे. आणि त्या राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये काही विशिष्ट प्रमाणामध्ये अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागतो. पण हा राईट टू एज्युकेशन कायदा अल्पसंख्य समाजाने चालवलेल्या शिक्षण संस्थांना लागू नाही. जे मदरशांना लागू नाही, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या शिक्षण संस्थांना लागू नाही. त्यांच्याकडे अध्यापक वर्गामध्ये जे आरक्षण आहे तेही त्यांच्याकडे लागू नाही. म्हणजे एकाच वेळेला या देशामध्ये
दोन वेगळ्या पद्धतीच्या राज्यघटनांचा वापर केला जातो, दोन वेगळ्या पद्धतीच्या कायदे व्यवस्थेचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये हिंदू समाजाला सापन्न पद्धतीची वागणूक दिली जाते. असे किमान 9 ते 10 प्रमुख कायदे आहेत. त्यातला एक अधिक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचे कायदे 2-3 आहेत. ते म्हणजे आपल्या देवळांवरती नियंत्रण ठेवण्याचे सरकारचे अधिकार, सरकारी यंत्रणेचे अधिकार. आणि या अधिकारांचा गैरफायदा दक्षिणेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतला जातो की या मंदिरांमधून येणारा जो भाविकांनी केलेल्या देणग्यांचा निधी आहे, त्या निधीचा वापर सरळ सरळ मदरशातल्या मौलवींना पैसे देण्यासाठी केला जातो. मी हा विषय आणखीन किती विस्ताराने मांडू शकेन, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि ही जागाही नाही. पण हे बदललं पाहिजे ना. एक देश में एक विधान, एक निशान, एक प्रधान असलं पाहिजे. ही घोषणा घेऊन भारतीय जनसंघ राजकारणात आला, संघाच्या प्रेरणेतून आला. एक निशान एक प्रधान हे तर झालं. 370 कलम रद्द करून एक विधान हे सुद्धा जवळजवळ झालं. पण अजूनही या विधानामध्ये, या संविधानामध्ये हा जो धार्मिक भेदभाव आहे तो बदलण्याची गरज आहे. हिंदूंना दिलं जाणारं दुय्यम नागरिकत्वाची वागणूक ही बदलणं गरजेचं आहे. आणि हिंदू मंदिरं, हिंदू देवस्थानं ही सरकारी यंत्रणेच्या कचाट्यातून सोडवण्याची गरज आहे. एक साधा मुद्दा आपल्याला सांगतो की किती म्हणजे काँग्रेसने काय काय उद्योग केले. एखादी वास्तू हिंदू समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, राष्ट्रीय प्रेरणेची आहे, त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी लोकांची ये-जा वाढते आहे, की लगेच काय करायचं, चलाखी करून ती वास्तू किंवा ती इमारत ही आर्किओलॉजिकल सर्व्हेच्या ताब्यात देऊन टाकायची, ASIच्या ताब्यात द्यायची. कशासाठी? ASI त्या जागेचं काय करणार आहे काही कोणाला माहीत नाही, पण देऊन टाकायची. म्हणजे त्या ठिकाणी वावरण्याचा, त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकारसुद्धा हिंदूला राहणार नाही. असं कुठलं एखादं मुस्लिमांच्या ताब्यातलं किंवा मुस्लिमांच्या वापरातली एखादी मशीद, एखादा दर्गा, एखादी मजार, एखादं चर्च, एखादं कॅथेड्रल, एखादी दफनभूमी ही ASIच्या ताब्यात दिल्याचं आपल्याला आठवतं आहे? ऐकिवात आहे कधी? नाही आहे. सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्ट हा सरकार नेमणार, हाजी अलीचा का नाही नेमणार? सेंट मेरी चर्चचा का नाही नेमणार? त्यामुळे एकतर धार्मिक जागा नियंत्रित करण्याचा अधिकार सरकारला आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर तो सर्वांचा घ्या, आणि जर सर्वांचा घ्यायचा नसेल तर हिंदूंच्या मानेवरचं टाच काढून घ्या. आणि या विषयाची चर्चा सुरू झालीच पाहिजे. या विषयावरती जनमत तयार झालं पाहिजे, लोकमत तयार झालं पाहिजे. त्याशिवाय हिंदू संघटन करणं, हिंदूंची प्रगती करणं, हिंदूंना एका ताकदीने पुढे जाणं हे सहजासहजी शक्य होणार नाही. त्यातून खरी एकता निर्माण होईल. बात निघलं की तो दूर तलक जाएगी. बोलायला गेलो तर खूप पुढे जाऊ शकतो, पण आता मी आपला अधिक वेळ घेणार नाही. या शतकपूर्तीच्या निमित्ताने संघाने जी 5 परिवर्तनांचे मुद्दे आपल्या कामात घेतलेले आहेत, त्यातला एक मुद्दा सामाजिक समरसतेचा आहे, एक मुद्दा कौटुंबिक व्यवस्थेचा आहे, एक मुद्दा आर्थिक समरसतेचा आहे आणि एक मुद्दा पर्यावरणाचा आहे. याही सगळ्या मुद्द्यांवरती आपण पुढच्या काळामध्ये अधिकाधिक काम करणं आणि हिंदू संघटन म्हणून पुढे पुढे जात राहणं हा संकल्प या निमित्ताने आपण करूया. आणि आपण सगळ्यांनी एवढा वेळ मला दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माधवजी. मी पुन्हा एकदा आदरणीय करमरकर आणि गोरे यांना विनंती करणार आहे,
आजच्या आयोजनातले आणखीन 2 प्रमुख नगरसेवक इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचाही सन्मान आपण करावा. आदरणीय मंजुश्रीताई खर्डेकर यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती. आणि आदरणीय पुनीतजी जोशी हेही उपस्थित झालेले आहेत. प्रभाग 29चे दोघेही नगरसेवक आजच्या या संयोजनामधले प्रमुख, त्यांचा सन्मान करावा अशी विनंती. आदरणीय पुनीतजी जोशींचा सन्मान झाला. आदरणीय मंजुश्रीताई खर्डेकर. यानंतर आभार प्रदर्शन होऊन हा पूर्वार्ध संपेल. फक्त व्यवस्था बदल होईल, कलाकार व्यासपीठावर येतील आणि गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू होईल. आपण जागेवरच बसावं, त्याचं कारण वसंत पेयाचं वाटप इकडं सुरू झालेलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत आपल्या पन्ह आहे सगळ्यांसाठी उन्हाळ्याचं, तर ते आपण सगळ्यांनी प्राशन करायला हरकत नाही. आज कार्यक्रमानंतर महाप्रसादही ठेवलेला आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे रसिकांची थोडीशी माफी मागून आधीच आम्ही असं जाहीर करतो, कारण मुळात अख्खं गीतरामायण करायचं तर 56 गीतं जी वर्षभर झाली ती 1955 ते 56. तर ही 56 गीतं सादर करायला एरवीसुद्धा बाबूजी अगदी काही नाही म्हणलं तरी 5 दिवसांचा सोहळा करायचे. आज तर आपल्याला एका विशिष्ट वेळेत सगळं संपवायचं आहे. त्याचं कारण मला आत्ता असं सांगितलं की अनेक जण मधुमेही आहेत, त्यामुळे वेळेत जेवणही सुरू व्हायला पाहिजे. पण त्याच्या आधीच हा गोड कार्यक्रम एवढा असेल की तुम्हाला त्यानंतर असं वाटेल की थोडं कमी जेवलं तरी चालेल, कारण ती साखर वाढणारच आहे मनामध्ये आजची रामनवमीची. तर काही ठराविक फक्त महत्त्वाची पदं आज या निमित्ताने आम्ही सादर करू. तरीही जेवणाच्या वेळेपर्यंत पूर्ण कार्यक्रम होईल, त्याची काळजी करू नका. फक्त मी मंदार जोग यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि लगेच पूर्वार्ध संपून आमचे कलाकार व्यासपीठावर येतील. धन्यवाद. नमस्कार. सकल हिंदू समाजाच्या वतीने कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्वतोपरी मदत केली अशा सर्वांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. पण ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी मदत केली तर त्यांचे आभार मानणं ही आमची एक जबाबदारी आहे. सर्वप्रथम माधवराव भंडारी, पूर्वाध्यक्ष भाजपचे, जे आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले. अशा वेगवेगळ्या संमेलनाला माधवराव उपस्थित राहतात, त्यापैकीच आजच्या या संमेलनाला उपस्थित राहून त्यांनी अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. त्याचप्रमाणे सौ सायली गोडबोले जोशी ज्यांनी आपल्याला महिला मातृशक्तीचं आशीर्वचन दिलं, त्यांचेही मनापासून आभार. तसंच आत्ता जो गीत रामायणाचा यापुढे कार्यक्रम सादर होणार आहेत, तर त्या कार्यक्रमाचे सर्व गायक सर्वप्रथम दत्ताजी चितळे, त्याच्यानंतर तुषारजी रिठे, प्रार्थना साठे, डॉक्टर भक्ती दातार आणि ज्यांनी सर्वप्रथम वंदे मातरमने कार्यक्रमाची छान सुरुवात केली त्या अमिताताई घुगरी. तसंच तबल्यावर साथ करतील त्यांना वैभव केसकर, संवादिनीवर सौ दीप्ती कुलकर्णी, सिंथेसायझरवर अनय गाडगीळ, तालवाद्याला साथ करतील राजेंद्र साळुंखे, यांचे मनापासून आभार. तसंच राहुलजींना आवडणार नाही, परंतु या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी उत्तमपणे सूत्रसंचालन केले ते सुप्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक श्री राहुलजी सोलापूरकर, यांचे मनापासून आभार. आपल्या भागातील सर्व नगरसेवक श्री सुनील पांडे, सौ मिताली सावळेकर, सौ मंजुश्रीताई खर्डेकर, श्री पुनीत जोशी, श्री रवींद्र साळेगावकर, श्री अपूर्व खाडे आणि निलेश निकम, जे काही जणांना जायचं होतं त्याच्यामुळे काही जण येऊन 5 मिनटं भेट देऊन निघून गेले, त्याही सगळ्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे ध्वनी व्यवस्था सांभाळणारे श्री मोहित नामजोशी आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रकाश व्यवस्था सांभाळणारे श्री तेजस देवधर आणि त्यांचे सर्व सहकारी. या कार्यक्रमानंतर जसं आत्ता राहुलजींनी सांगितलं ती आपली भोजन व्यवस्था या हॉलच्या मागच्या बाजूला आहे, ती पाहणारे श्री शिवा पांडे आणि त्यांचे सगळे सहकारी.
आजच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ आणि फोटोग्राफी करणारे श्री राजेश बारबोले आणि त्यांचे सर्व सहकारी, मंडप व्यवस्था पाहणारे बिरू खोमणे आणि मुहूर्त आर्टचे श्री अनिल बिडलान व नितीन आपटे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भांडारकर संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी ज्यांनी या आयोजनामध्ये आम्हाला मदत केली त्यांचेही मनापासून आभार. ही सुंदर वास्तू ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते लोकमान्य कल्चरल फाउंडेशन व त्याचे मुकुल मारणे आणि मयूर मेनन यांचे मनापासून आभार मानतो. तसेच आपल्या विधी महाविद्यालय वस्तीमधील सर्व मंडळे जसं की विनायक नवयुग, जयदीप मित्रमंडळ, नवदीप मित्रमंडळ, बाल नवयुग मित्रमंडळ, श्री गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्ट कमला नेहरू उद्यान, गोखले स्मारक, काकड आरती ग्रुप, गणेश मंदिर, वासुदेव निवास, गोळवणी महाराज मठ, कांचनगल्ली नागरिक समिती, हनुमान टेकडी मित्रमंडळ, तसेच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले प्रल्हादजी राठी, रामसुख उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि ॲप्लाइड गीता सेंटरचे सर्वेसर्वा प्रल्हादजी राठी, त्याचप्रमाणे आशिष केसकर, श्री भूपालजी पटवर्धन, श्री वीरेंद्र शहा आणि श्री प्रशांत पटवर्धन या सगळ्यांचे मनापासून आभार. कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल अनावधानाने तर त्यांचेही मनापासून आभार. आणि आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटात गीतरामायणाचा कार्यक्रम चालू करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व सकल हिंदू समाजाचे सुद्धा मनापासून आभार, कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवूया, कारण टाळ्यांचा आवाज कमी येतोय.